आणि आमचे सगळे मित्रवर्य आपल्याला विनंती आहे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पंचांची महत्त्वाची भूमिका जी आपल्याकडे दिलेली आहे ती आपण पार पाडायची आहे। अगदी वेळात वेळ काढून येणारे सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी राजकोट बॉयजच्या वतीनं मनस्वी असे आभार व्यक्त करतोय आणि आपल्या पहिल्या सेमीफायनलकडे आपण घेऊन जातोय। आपल्याला व्यासपीठावर मायक्रोफोनवर होणारा बदल मायक्रोफोनवर येतील आमचे सहकारी समालोचक मित्र अर्थातच राहुल केवस्कर। पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी कशा पद्धतीने चालतोय आणि विनंती करतोय मुख्य पंच त्या ठिकाणी गोट्या गवंडी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। मुख्य पंच गोट्या गवंडी आपल्याला विनंती असेल आपण लगेचच आणि सगळ्या प्रेक्षकांना हात जोडून विनंती आहे आणि राजकोट बॉयज मित्रमंडळाचे जे सदस्य आहेत ज्यांनी ज्यांनी टी शर्ट त्या ठिकाणी परिधान केलेले आहेत त्यांना विनंती करतोय आपण जो प्रत्येक पोल आहे लाईटचा त्या प्रत्येक पोलला एक खेळाडू त्या ठिकाणी म्हणजे एक आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी उभा ठेवायचा आहे। विनंती आहे खूप वेळा आम्ही तुम्हाला विनंती करतोय बॅनरवर हात टेकून उभे राहू नका कारण सामने क्रिटिकल आहेत मित्रांनो। कारण स्पर्धा मानाची आहे सन्मानाची आहे जास्त रकमेची आहे त्यामुळे योग्य जागेवर योग्य डिसिजन येणं गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला सगळ्यांना ही विनंती आहे कृपया करून आपल्याला विनंती असेल आपण बॅनरपासून आणि लाईटच्या पोलांपासून थोडेसे लांब राहा। शेवटचे 2 सामने आहेत आणि त्यानंतर अंतिम सामना होईल त्यानंतर प्राइस सेरेमनी बक्षीस वितरण समारंभ देखील आपल्याला या ठिकाणी पार पाडायचा आहे। त्यामुळे विनंती असेल कृपया करून 4 षटकांचा सामना आहे दोन्ही चारही संघांनी याची नोंद घ्यायची आहे आणि वळूयात नाणेफेकीचा कौल जिंकतोय आई माऊली संघ टॉस विन होऊन क्षेत्ररक्षण स्वीकारतोय। सलामीची जोडी आदिनारायण परुळे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय। आतंका दुसरा नाम अर्थातच बाबू पाटकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या एंडने जर आपण विचार केला तर मिस्टर विश्वेश वांगणकर ज्याची कामगिरी असते विशेष तो मैदानावर दिसतोय विश्वेश। आणि गोलंदाजी एंडकडून आई माऊली संघाकडून कोणता गोलंदाज येतोय हे देखील पाहणं उत्सुकता असेल। तोपर्यंत जाऊयात ऐकूयात डीजे बाबू। धन्यवाद। हॅलो 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 थँक्यू डीजे थँक्यू JSM साऊंड सर्व्हिस देवबाग सुरेख डीजे आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा राजकोट बॉयज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत असेल। जे प्रेक्षक श्री साई स्पोर्ट या यूट्यूब चॅनल मार्फत सामना घर बसल्या पाहतात त्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल। पहिला उपांत्य फेरीचा सामना आदिनारायण परुळे विरुद्ध आई माऊली मालवण या 2 संघामध्ये पाहायला मिळतो। एका बाजूला पाहायला गेलं तर वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गावातील ग्रामीण भागातील खेळाडू पाहायला मिळतात तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर यज्ञेश मोरजकर यांच्या संघ मालकीचा आई माऊली मालवण संघ एक दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतात। व्यवसाय दर्जेदार खेळाडू फिल्डिंग करताना पाहायला मिळतात। जे प्रेक्षक बॅनरवर हात ठेवून आहेत कृपया विनंती असेल आपण बॅनरपासून थोडं लांब जायचं आहे। एक आपली जी छोटीशी चूक स्पर्धेला गालगोट लागू शकते याची विनंती घ्यायची आहे। आपण जाऊया मॅचच्या दिशेने। राजकोट बॉयज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा रणसंग्राम पहिला उपांत्य फेरीचा सामना आणि जे प्रेक्षक कॅमेऱ्याच्या बाजूला आहेत बघा थोडंसं बाजूला राहायचं आहे त्या अँगलने रिव्ह्यू पाहत आहेत विनंती असेल आपण थोडंसं लांब राहायचं आहे। एकदा जाऊया मॅचच्या बाजूने माझ्यासोबत स्कोरर म्हणून काम पाहत आहेत अथर्व काळसेकर सुरेख स्कोरिंग पाहायला मिळते। गेले 4 दिवस इथे माझ्यासोबत स्कोरर म्हणून काम पाहतोय। त्याचप्रमाणे समालोचक म्हणून सुनील करवडकर गोपी मालवणकर आणि प्रशांत गावडे हे तिन्ही समालोचक कालपासून जोडले गेले आहेत। स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल आणि शेवटच्या दिवसातील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना आदिनारायण परुळे विरुद्ध आई माऊली मालवण या 2 संघामध्ये पाहायला मिळतो। स्ट्राईक एंडवर आतंका दुसरा नाम बाबू पाटकर पाहायला मिळतो तर नॉन स्ट्राईक एंडवर विश्वेश मांजरेकर वांगणकर पाहायला मिळतोय। मॅन फॉर्म तरावळे गोलंदाजी एंडवर गोलंदाज पार्थ वैयक्तिक पहिले सांघिक
पहिले षटक घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने पाहायला मिळतोय पंच म्हणून गोट्या गावंडी पाहायला मिळत आहेत. प्रमुख पंचाच्या भूमिकेत महेश गावकर इथे दिसत आहेत. प्रथमेश लुडबे पाहायला मिळत आहेत. अक्षय शेलटे, प्रथमेश आडाव. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू येते मात्र पहिला चेंडू आव्हांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या खोलते. धावसंख्या पोचते ती 1 धाव. 0 चेंडू 1 धाव धावफलकावर पाहायला मिळते आदिनारायण परुळे संघाची. पुन्हा एकदा आदिनारायण परुळे संघातील फलंदाजांना सूचना येते की प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक विजय प्रेसी गौंडीवाडा या संघाकडून आपल्याला लागू होते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज चेंडूवर पाहायला मिळतोय. गोलंदाज पार्थ. पुढील चेंडू सुरेख चेंडू येते. मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळत आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट असेल तो तर पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. महेश गावकर, प्रथमेश लुडबे पंच म्हणून निर्णय देत आहेत. नॉट आउट 1 धाव येथे मात्र धावून काढलेली पाहायला मिळते. रिव्ह्यू येथे मात्र घेतला जातोय. गोलंदाजी एंड कडून पाहायला मिळतोय. रिव्ह्यू सिस्टीम आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट या यूट्यूब चॅनल मार्फत. सुरेख थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळते राजकोटच्या किंग्स गार्डन मैदानावर. राजकोट म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण पाहिला तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुतळ्याजवळ उद्घाटन करून गेले. त्यानंतर पुन्हा एकदा हा नव्याने झालेला पुतळा आणि राजकोटमध्ये तर किंग्स गार्डन मैदानावरील ही स्पर्धा. नॉट आउट 1 धाव येथे मात्र पाहायला मिळतोय. सुरेख पंच येथे मात्र महेश गावकर आणि प्रथमेश लुडबे यांच्या मार्फत पाहायला मिळते. नॉट आउट 1 धाव येते. रिव्ह्यू येथे मात्र एक संपतोय आपल्या इनिंग मधील. लक्ष घ्यायचं आहे. गोलंदाजी करणारा संघ आपला रिव्ह्यू गमावलेला आहे याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या होते ती 3 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नवीन बॅटर विश्वेश वांगणकर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. चेंडू येथे मात्र 1 धाव. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोचते ती 4 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पार्थ गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर बॅटर विश्वेश. टॅपचा फटका घोषित स्वरूपाची 1 धाव विश्वेशाच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावसंख्या पोचते ती 5 धावा. 4 चेंडू 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आदिनारायण परुळे संघाच्या. पुन्हा एकदा गोलंदाज पार्थ गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. एक चेंडू सुरेख चेंडू इथे मात्र त्रिफळाची बाद. पहिला धक्का बसतोय विश्वेशाच्या स्वरूपात. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 5 धावा. डीजे डीजे थँक्यू व्हेरी मच. सुरेख समोर संगीत पाहायला मिळते जयसाब इव्हेंट देवबाग यांच्या मार्फत. बॅटर नवीन गौरव स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकवर चेंडू त्रिफळाची बाद. सलग दुसरा गडी बाद करतोय पार्थ. सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय. गौरव होतोय बाद. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 5 धावा. षटक समाप्त. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत असेल. राजकोट मित्रमंडळ आयोजित बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा रणज संग्राम. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक घेऊन गोलंदाजी एंडवर शुभम लोखंडे पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर बाबू पाटकर. तर नवी बॅटर नॉन स्ट्राईक एंडवर विजय घोलेकर पाहायला मिळतोय. धावसंख्या पोचते ती
2 गडी बाद 5 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज शुभम पहिला चेंडू येथे मात्र आव्हांतर चेंडू पंच घोषित करतायत. धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. घोषित स्वरूपाची 1 धाव बाबू पाटकरच्या बॅट मधून येते. धावसंख्या पोहोचते आधी नारायण. एकदा गोलंदाज शुभम लोखंडे गोलंदाज चेंडूवर तयार. षटकातील दुसरा चेंडू घेऊन लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू येथे मात्र हलकीच कटावतोय. धावून काढलेली 1 धाव. सुरेख रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाजांमध्ये धावसंख्या पोहोचते ती 8 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक समाप्त. फलंदाज विजय घोलेकर फुलटॉस चेंडू सुरेख फटका. घोषित स्वरूपाची 1 धाव विजयाच्या बॅट मधून येते. धावसंख्या पोहोचते ती 9 धावा. 3 चेंडू 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या पोहोचते. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घोषित स्वरूपाची 1 धाव येते. धावसंख्या पोहोचते ती 10. 10 चेंडू 10 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. आदिनारायण परुळे संघाच्या. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा लेग ब्रेक मध्ये चेंडू. घोषित स्वरूपाची 1 धाव येते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 11. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बॅटर विजय घोलेकर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. नेते दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आदिनारायण परुळे संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 12 धावा. डीजे करेक्ट नियोजन राजकोट बॉयज यांच्या मार्फत पाहायला मिळतंय. बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 निमित्त गोलंदाज किरण शिंदे गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिले सांघिक 3रे षटक घेऊन किरण शिंदे. स्ट्राईक एंडवर सलामीचा फलंदाज बाबू. सुरेख फटका 1 धाव येते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 13 धावा. 13 चेंडू 13 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज किरण षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक एंडवर बाबू पाटकर पाहायला मिळतोय. सलामीचा फलंदाज. ऑब्रेक मध्ये चेंडू. घोषित स्वरूपाची 1 धाव. बॅनर डिक्लेअर पाहायला मिळते. बाबू याच्या बॅट मधून धावसंख्या पोहोचते ती 14. 2 चेंडू 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या पाहायला मिळते. आदिनारायण परुळे संघाची. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळतो. टॅप मध्ये फटका. घोषित स्वरूपाची 1 धाव बाबू याच्या बॅट मधून येते. धावसंख्या पोहोचते ती 15. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3ऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बॅटर बाबू पाटकर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. गोलंदाज किरण शिंदे षटकातील पुढील चेंडू. ऑब्रेक मध्ये चेंडू आणि येते मात्र यू मिस अ हिट. क्लीन बोल्ड पाहायला मिळतोय. बाबू पाटकर बाद होतोय. धावसंख्या होते ती 3 गडी बाद 15 धावा. डीजे न्यू बॅटर मिलिंद मडवळ स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. अजून एक अष्टपैलू खेळाडू आता मात्र स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 3 गडी बाद 15 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ऑब्रेक मध्ये चेंडू 1 धाव मिळण्याच्या बॅट मधून येते. धावसंख्या पोहोचते ती 3 गडी बाद 16 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज किरण गोलंदाज एंडवर पाहायला मिळतोय. राईट हँड राऊंड विकेट स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय तो मिलिंद. चालू असलेला सामना आदिनारायण परुळे विरुद्ध
आई माऊली मालवण या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल ते मात्र आव्हांतर चेंडू. पंजाब टू हरियाणा अशी डिलिव्हरी पाहायला मिळते. एक धाव, धावसंख्या पोचते ती 3 गडी बाद 17 धावा. शेवटचा चेंडू त्यावर एक धाव कव्हरच्या दिशेने पाहायला मिळते. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आदिनारायण परुळे संघाची धावसंख्या पोचते ती 3 गडी बाद 18. डीजे ती आदिनारायण परुळे संघाची 18 धावा. 18 चेंडू 18 धावा असं धाव समीकरण पाहायला मिळतंय मैदानावर. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल सुरवाडे पाहायला मिळतोय. मॅन फॉर्म मुंबई षटकातील पहिला चेंडू घेऊन तयार. राईट हँड राऊंड विकेट. विजय घोलेकर स्ट्राईक एंडवर पहिला चेंडू येते मात्र अवांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त धावेने षटकाची सुरुवात होते. धावसंख्या पोचते ती 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढील चेंडू ऑब्रेकमध्ये चेंडू एक धाव अतिरिक्त धाव पाहायला मिळते. धावसंख्या पोचते ती 20 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील अजूनही एकही चेंडू झालेला नाहीये. पहिला चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडू. सलग 3 चेंडू इथे मात्र अवांतर टाकतोय. परिणामी फटका बसतोय तो आई माऊली मालवण संघाला. धावसंख्या होते ती 3 गडी बाद 21 धावा. अजूनही या इनिंग मधील 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि इथे मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. अजर बंगलेकर मॅन फॉर्म कुडाळ पाहायला मिळतोय गोलंदाजी एंडवर. धावसंख्या होते ती 3 गडी बाद 21. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अजर बंगलेकर सुरेख चेंडू इथे मात्र चेंडू काहीसा खाली राहतोय आणि निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र 21. एक चेंडूचा खेळ समाप्त होतोय. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू. टॅफचा फटका एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोचते ती 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधील. षटकातील तिसरा चेंडू पुढे येऊन खेळतोय. सुरेख फटका विजयाच्या बॅट मधून घोषित स्वरूपाच्या 2 धावा. धावसंख्या पोचते ती 24 धावा 24 लॉस ऑफ 3 विकेट. धावफलकावर पाहायला मिळतंय आदिनारायण परुळे संघ. षटकातील पुढील चेंडू येथे मात्र एक धाव येते विजयाच्या बॅट मधून. धावसंख्या पोचते ती 25 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि विजय येथे मात्र यष्टीचित बाद होतोय. चौथा धक्का बसतोय विजयाच्या स्वरूपात. डीजे वर पाहायला मिळतंय. अजून एक परुडेगावचा अष्टपैलू असा खेळाडू बऱ्याच दिवसानंतर आज रॉचकटच्या किंग्स गार्डन मैदानावर. शेवटचा चेंडू एक धाव सुशाण्याच्या बॅट मधून येते. धावसंख्या पोचते ती 26 धावा. विजयासाठी 24 चेंडू आणि 27 धावा कराव्या लागतील. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पद्धतीने खेळण्यात येईल. तोपर्यंत ऐकूया JSM साऊंड सर्व्हिस.
दरम्यान राकेश मांद्रे उर्फ बाबू आणि लाईव्ह ब्रॉडकास्ट इथे मात्र पाहायला मिळतंय विराज यादव आणि डिजिटल स्कोरर अक्षय कोळी आणि माझ्या समवेत स्कोरर म्हणून काम पाहत आहे अथर्व कासेकर यांचं पण हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. सुरेख इथे मात्र पाहायला मिळते मदत त्यांची आणि त्यांच्या मदतीशिवाय ही संपूर्ण स्पर्धा रंगताना पाहायला मिळत नाही आहे, त्यामुळे त्यांचं पण हार्दिक आभार असतील. त्याचप्रमाणे समालोचक म्हणून गोपी मालवणकर, सुनील करवडकर आणि प्रशांत गावडे हेही गेले 4 दिवस या सर्व स्पर्धेसाठी समालोचन म्हणून धुरा पाहिली होती, त्यांचं पण आभार असतील. जाऊया मॅचच्या दिशेने. चालू असलेला सामना आईमाऊली मालवण विरुद्ध आदिनारायण पुरू या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 27 धावांचं उद्दिष्ट असेल. गोलंदाज मिलिंद मडवळ वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडवर शुभम लोखंडे तर नॉन स्ट्राईक एंडवर देवकरण अशी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळतंय. यज्ञेश मोरजकर यांच्या संघ मालकीचा संघ आईमाऊली मालवण पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक पायऱ्यांवर बसलेले आपल्याला विनंती असेल खेळाडूंना, वारंवार आम्ही विनंती करत आहोत, इथे कुठच्याही मान्यवरास येण्यासाठी अडथळा होऊ नये याची आपण काळजी घ्यायची आहे. बाकी स्पर्धा तुमचीच आहे, स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. गोलंदाज मिलिंद मडवळ गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडवर शुभम लोखंडे तर नॉन स्ट्राईक एंडवर देवकरण अशी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. 24 चेंडू विजयासाठी 27 धावा. गोलंदाज मिलिंद पहिला चेंडू टॅपमध्ये फटका, घोषित स्वरूपाची 1 धाव शुभम याच्या बॅटमधून येते. धावसंख्या पोहोचते ती 1 चेंडू 1 धावा आई माऊली मालवण संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज मिलिंद, पुन्हा एकदा सुरेख चेंडू सुरेख फटका, घोषित स्वरूपाची 1 धाव. 2 चेंडू 2 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत आई माऊली मालवण संघाच्या. पहिला उपांत्य फेरीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय राजकोटच्या किंग्स गार्डन मैदानावर. तिसरा चेंडू टॅपमध्ये फटका, कव्हरच्या दिशेने घोषित स्वरूपाची 1 धाव पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती 3 चेंडू 3 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या षटकातील. गोलंदाज मिलिंद गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडवर शुभम लोखंडे. पुन्हा एकदा टॅपमध्ये फटका, इथे मात्र कव्हरच्या दिशेने 1 धाव येते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 चेंडू 4 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत आई बावली मालवण संघाच्या. पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज मिलिंद पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळतोय, येते तर 1 धाव. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्या पोहोचते ती 5 चेंडू 5 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते शुभम लोखंडे याची. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळत तर मिलिंद. पुन्हा एकदा टॅपमध्ये फटका, घोषित स्वरूपाची 1 धाव येते. धावसंख्या पोहोचते ती 6. दरम्यान एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. आई माऊली मालवण संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 धावा. डीजे एंडवर सुशांत सामंत. राईट हँड ओव्हर द विकेट. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर देवकरण तर नॉन स्ट्राईक एंडवर शुभम अशी जोडी मैदानात दिसते. धावसंख्या पोहोचते ती 6 धावा. विजयासाठी 18 चेंडू 21 धावा कराव्या लागतील आई माऊली मालवण संघाला. गोलंदाज सुशांत गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर देवकरण आतापर्यंत स्पर्धेमध्ये सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. टॅपमध्ये फटका, येथे मात्र धावचीची संधी असेल, परंतु पाहूया सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय. येथे मात्र प्रेशर पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकांवर. 1 धाव येते. धावसंख्या पोहोचते ती 7 धावा. 7 चेंडू 7 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. विजयाचं समीकरण असेल 17 चेंडू आणि 20 धावा कराव्या लागतील.
दुसरा चेंडू येथे मात्र शुभम याच्या बॅटमधून एक धाव येते. धावसंख्या पोहोचते ती 8. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आई माऊली मालवण संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 धावा. आता मात्र विजयासाठी 16 चेंडू आणि 19 धावा कराव्या लागतील आई माऊली संघाला. गोलंदाज सुशांत षटकातील पुढील चेंडू घेऊन पुढे येऊन खेळतोय. सुरेख फटका शुभम याच्या बॅटमधून 2 धावा पाहायला मिळतात. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती 10 धावा. आता मात्र विजयासाठी 15 चेंडू आणि 17 धावा कराव्या लागतील. 15 चेंडू 17 धावा कराव्या लागतील. इथे मात्र 2 धावा जास्त पाहायला मिळतात चेंडूंपेक्षा. पुढील चेंडू टॅफल फटका घोषित स्वरूपाची 1 धाव येते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 धावा. विजयासाठी 14 चेंडू आणि 16 धावा कराव्या लागतील. गोलंदाज सुशांत सामंत याचं कमबॅक करावं लागेल. हा सामना डू ऑर डायचा असेल. जो संघ हरेल त्याची या स्पर्धेमधील इथेच खेळी संपेल. पुन्हा एकदा गोलंदाज सुशांत. सुरेख चेंडू सुरेख फटका तेवढंच 1 धाव येते शुभम याच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचते ती 12. षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा घोषित स्वरूपाची 1 धाव शुभम याच्या बॅटमधून येते. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 13 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 14 धावा कराव्या लागतील आई माऊली मालवण संघाला. वैयक्तिक पहिले सांघिक तिसरे षटक घेऊन पाहूया कुठचा गोलंदाज एंडवर येतोय. 12 चेंडू विजयासाठी 14 धावा कराव्या लागतील आदिनारायण परुळे संघाला. गोलंदाज दिनेश गोलंदाजी एंडवर तयार. कालच्या दिवसामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. आज जर सामना विजयी करायचा असेल तर आज मात्र आपलं खेळी दाखवावी लागेल. एका बाजूला पाहिलं तर देवकरण, नॉन स्ट्राईक एंडवर शुभम, गोलंदाज दिनेश. 12 चेंडू विजयासाठी 14 धावा कराव्या लागतील. टॅपचा फटका घोषित स्वरूपाची 1 धाव स्क्रीनच्या दिशेने पाहायला मिळते. धावसंख्या पोचते ती 14 धावा. आता मात्र विजयासाठी 11 चेंडू आणि 13 धावा कराव्या लागतील. आपण पाहतात राजकोट बॉईज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 6 रणसंग्राम. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज दिनेश. सुरेख फटका देवकरण्याच्या बॅटमधून 1 धाव येते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोचते ती 15. 3 चेंडू 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 चेंडू 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटकातील तिसरा चेंडू घेऊन दिनेश. टॅपमध्ये फटका पुन्हा एकदा 1 धाव येते. धावसंख्या पोचते ती 16. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा जमा होतोय देवकरण थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला गेले तर शुभम लोखंडे आणि देवकरण याची आपल्या संघासाठी पाहायला मिळते. गोलंदाजीने सुरेख क्षेत्ररक्षण परंतु चेंडू हातातून निसटतोय. 1 धाव येते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोचते ती 17 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 17. विजयासाठी 8 चेंडू 10 धावा कराव्या लागतील. बॅटर देवकरण स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. दिनेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवर देवकरण. इथे मात्र 1 धाव येत आहे देवकरणाच्या बॅटमधून. धावसंख्या पोचते ती 18 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज दिनेश. राईट हँड राऊंड विकेट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 1 धाव. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोचते ती 19 धावा. विजयासाठी 6 चेंडू आणि 8 धावा कराव्या लागतील. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे.
थँक्यू डीजे. सुरेख सुमधुर संगीत JSM साऊंड सर्व्हिस देवबाग यांच्या मार्फत पाहायला मिळते. आतापर्यंत 9,500 प्रेक्षक हा सामना लाईव्ह पाहत आहेत आणि आतापर्यंत 16,000 व्ह्यूवर्स या स्पर्धेमध्ये झाले आहेत. त्या व्ह्यूवर्सचं पण हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेदरम्यान निमित्त आहे राजकोट बॉयज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी. गोलंदाज गौरव गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिले सांघिक शेवटचे अंतिम षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू विजयासाठी 8 धावा कराव्या लागतील. बॅटर शुभम लोखंडे तर नॉन स्ट्राईक एंडवर देवकरण. डावखुरातीचा गोलंदाज पहिला चेंडू टॅप फटका 1 धाव येते. आता मात्र विजयाचं समीकरण असेल 5 चेंडू 7 धावा. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते शुभम याची. गोलंदाज गौरव षटकातील पुढील चेंडू घेऊन डावखुरातीचा गोलंदाज ते मात्र अवांतर चेंडू फेकला जातोय. जी चूक करायची नव्हती ती चूक केली आहे गौरवने. परिणामी अतिरिक्त 1 धाव मिळते. धावसंख्या पोचते ती 21 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण असेल 5 चेंडू 6 धावा कराव्या लागतील. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पद्धतीने खेळवण्यात येईल. चेंडू विजयासाठी 6 धावा कराव्या लागतील. गोलंदाज गौरव. चेंडू येथे मात्र 1 धाव शुभमच्या बॅटमधून येते. आता मात्र विजयाचं समीकरण असेल 4 चेंडू 5 धावा कराव्या लागतील. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पद्धतीने खेळवण्यात येईल. अतिशय हाय व्होल्टेजचा सामना असेल. प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडंसं बॅनर पासून लांब राहायचं आहे. स्पर्धेला गालगोट लागू शकतं याची नोंद घ्यायची आहे. थोडंसं बॅनर पासून लांब राहायचंय. 4 चेंडू विजयासाठी 5 धावा कराव्या लागतील. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पाहताना मिळतोय. इथं मात्र पॅडल स्वीपचा वापर शुभमच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोचते ती 23 धावा. विजयासाठी 3 चेंडू 4 धावा कराव्या लागतील. 3 चेंडू 4 धावा विजयासाठी आई माऊली मालवण संघाला. एका बाजूला पाहायला गेलं तर परुळे गावतील आरिनारायण परुळे संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर यज्ञेश मोरजकर यांच्या संघ मालकीचा संघ आदिनारायण आई माऊली मालवण हा संघ पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर ग्रामीण भागातील खेळाडू तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर शहरी भागातील व्यावसायिक दर्जा असलेले खेळाडू पाहायला मिळत आहेत. बॅटल रंगतय राजकोट बॉईज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 निमित्तानं. 3 चेंडू विजयासाठी 4 धावा कराव्या लागतील. चेंडू त्यावर 1 धाव येते शुभमच्या बॅटमधून. आता मात्र विजयाचं समीकरण असेल 2 चेंडू 3 धावा. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पद्धतीने खेळवण्यात येईल. पंचांना विनंती असेल आपल्या बाजूला जे प्रेक्षक बॅनरवर हात ठेवून असतील त्यांना कृपया बॅनर पासून लांब करायचं आहे. पाचवा चेंडू सुरेख चेंडू 1 धाव येते. आता मात्र विजयाचं समीकरण असेल 1 चेंडू 2 धावा. प्रेक्षकांना जसा सामना हवा होता तशीच पहिली उपांत्य फेरीची लढत पाहताना मिळते. एका बाजूला आदिनारायण परुळे तर दुसऱ्या बाजूला आई माऊली मालवण. जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी करायला पाहिजेत. हाय व्होल्टेज असा सामना पाहायला मिळतोय राजकोटच्या किंग्स गार्डन मैदानावर. पहिली उपांत्य फेरीचा सामना आई माऊली मालवण विरुद्ध आदिनारायण परुळे. 1 चेंडू विजयासाठी 2 धावा कराव्या लागतील. सन्माननीय सहदेव शेठ बापर्डेकर यांचं आगमन झालंय. या स्पर्धेचे सर्व त्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. गोलंदाज गौरव 1 चेंडू 2 धावा कराव्या लागतील. स्ट्राईक एंडवर शुभम. आता मात्र 1 धाव येते. सामना टाय होतोय. पहिलाच उपांत्य फेरीचा सामना येथे मात्र टाय होतोय. सामना एका षटकाचा राहील. 3 फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत आणि
सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर आई माऊली मालवण मुंबईमधील खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर प्रेक्षकांनी बॅनरवर हात ठेवलेत. कृपया बॅनर पासून थोडंसं लांब राहायचं आहे. स्पर्धा ही आपल्यासाठीच आहे आणि त्या स्पर्धेचा आनंद घ्या, परंतु आपल्यामुळे कुठच्याही स्पर्धेस गालगोट लागलं नाही पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. सुपर ओव्हरचे षटक गोलंदाज विजय घोलेकर गोलंदाजी एंडवर तयार. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत असेल. निमित्त असेल राजकोट बॉईज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. शुभम लोखंडे स्ट्राईक एंडवर तर नॉन स्ट्राईक एंडवर देवकरण अशी सलामीची जोडी मैदानात दिसते. विजय घोलेकर पहिलं षटक घेऊन हाताळण्यासाठी तयार. पहिल्या चेंडूवर एक धाव. एकेरी धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती एक चेंडू एक धाव. धावफलकावर पाहायला मिळतंय अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सुरेख चेंडू कमबॅक पाहायला मिळतोय. एकच रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू घेतला जातोय वाईड साठी. शुभम लोखंडे पंच महेश गावकर रिव्ह्यूची खुणा करताना पाहायला मिळत आहेत. ऑफिशियल पंच रोहन वाळके पाहायला मिळत आहेत. संपूर्ण स्पर्धा श्री साई स्पोर्ट या यूट्यूब चॅनल मार्फत आपण घर बसल्या पाहू शकता. त्याही प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल. सुरेख लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतात. दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना कुडा वर्सेस कुडा, बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळेल. सोहम तेजस स्पोर्ट कुडाळ की सावली स्पोर्ट कुडाळ या संघामध्ये पाहायला मिळेल. पण पहिलाच हाय व्होल्टेजचा सामना पाहायला मिळतोय आदिनारायण परुळे विरुद्ध आई माऊली मालवण या संघामध्ये. पण पाहतात राजकोट बॉईज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. गावतील बरेच खेळाडू हा सामना पाहण्यासाठी येत आहेत. त्यांचं पण स्वागत असेल. आपल्या संघासाठी येथे मात्र जोरदार उपस्थिती. तर दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर कव्हरच्या दिशेने आई माऊली संघाचे समर्थक पण दिसत आहेत. जातोय तो निर्धाव. दोन चेंडू एक धाव. धावफलकावर पाहायला मिळत आहेत जगत सरकार लाईट वर्जन तेजस लुडबे येथे मात्र पाहायला मिळतोय. त्यांचं पण स्वागत असेल. चला पंच सामना सुरू करून घ्यायचा आहे. दोन चेंडू एक धाव. धावफलकावर पाहायला मिळते आणि जे प्रेक्षक
पंच म्हणून गोट्या गवंडी, प्रथमेश लुडबे, महेश गावकर, रोहन वाळके, तेजस लुडबे अतिशय सुरेख पंच म्हणून येथे काम पाहत आहेत. गेले 4 दिवस ही संपूर्ण स्पर्धा पंचांच्या ताळमेळात चाललेली ही स्पर्धा, आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि चालू असलेला पहिला उपांत्य फेरीचा सामना आदिनारायण परुळे विरुद्ध आई माऊली मालवण या दोन संघामध्ये पाहायला मिळत आहे. दुसरा चेंडू सुपर ओव्हर मधील होतोय, निर्धाव सुरेख षटक विजय गोलेकर याचा पाहायला मिळत आहे आणि काहीसा कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय. आज मात्र करो या मरू नाही तो घर पे चलो असा सामना असेल. पहिला उपांत्य फेरीचा सामना साइड अँगल पाहायचा आहे. सुरेख लाईव्ह टेलिकास्ट श्री साई स्पोर्ट यांच्या मार्फत आपण पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन विघ्नेश, रोहित, बाबू यांचे सुरेख कॅमेरामॅन वर्क पाहायला मिळत आहे. खेळाडू पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल त्या स्पर्धेमध्ये याचा नोंद घ्यायची आहे. 4-5 पंच मिळून हा निर्णय दिलेला आहे. कुठच्याच संघावर येथे मात्र दबाव टाकला गेलेला नाहीये. कुठच्याच संघाच्या बाजूने पंच कधीच नसतात याची नोंद घ्यायची आहे. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन या स्पर्धेमध्ये असेल आणि चेंडू जात आहे तो निर्धाव. 2 चेंडू 0 धाव, 1 धाव धावफलकावर पाहायला मिळते. प्रेक्षकांना एक खुशखबर येते. छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरी मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशी नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा दिनांक 13, 14, 15, 16 आणि 17 एप्रिल 2026 या जरीमरी चौक छत्रपती चषक 2026 निमित्त असेल. या स्पर्धेतील पारितोषिक असेल रोख रुपये 55,555 रुपये चषक. द्वितीय पारितोषिक असेल रोख रुपये 25,555 रुपये व चषक. तृतीय पारितोषिक असेल रोख रुपये 5,555 रुपये व चषक. चतुर्थ पारितोषिक असेल रोख रुपये 5,555 रुपये चषक. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकवीर इतर आकर्षित पारितोषिके असतील. ज्या संघांना अधिक माहितीसाठी आपण संपर्क करायचा आहे विराज बांदेकर आणि पंकज करंजेकर यांच्याजवळ संपर्क करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरी मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य नाईट्स बॉक्स क्रिकेट स्पर्धा 2026 छत्रपती चषक 2026 दिनांक 13 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत कुंभारमठ येथे होणार आहे. जे प्रेक्षक कॅमेऱ्याच्या बाजूला आहेत कृपया कॅमेऱ्याच्या बाजूचे थोडेसे बाजूला व्हायचे आहे. मंडळाला सहकार्य करायचं आहे. टेक्निकल प्रॉब्लेममुळे रिव्ह्यू रिटर्न येतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरू होतोय. शुभम लोखंडे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. विजय गोलेकर षटकातील तिसरा चेंडू, सुपर ओव्हर मधील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, विश्वेशाचं धावचीची संधी असेल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि येथे मात्र पकडापकडीच्या खेळात फलंदाज बाद कुठे ठरतोय ते पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात समजेल.
देवकरण, नवीन बॅटर अजर बंगलेकर. शेवटची जोडी मैदानात असेल. जे प्रेक्षक कॅमेऱ्याच्या समोर आहेत कृपया कॅमेऱ्याच्या बाजूला जायचं आहे. मिस्टर दया, आपण थोडे प्रेक्षकांना बाजूला करायचं आहे. आपल्यासाठीच ही संपूर्ण स्पर्धा आहे. स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे, परंतु तिथून कॅमेऱ्यामध्ये पूर्ण अँगल दिसलं पाहिजे याची पण खबरदारी घ्यायची आहे. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 2 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सुपर ओव्हर मधील 3 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज विजय घोलेकर गोलंदाजी एंडवर तयार. जे प्रेक्षक बॅनरवर हात ठेवण्यात कृपया बॅनर पासून थोडंसं लांब राहायचंय. नो चेंडू आणि 1 धाव, एकूण 2 धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुसते ती 4 धावा. जे प्रेक्षक मान्यवर कक्षामध्ये बसलेले आहेत उजव्या साईडला कृपया आपण मान्यवर कक्ष आसन खाली करायचं आहे. आमचे मित्र नगरसेवक सन्माननीय ललित चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. राजकोट बॉईज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्सच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रीतमजी गावडे आणि स्वरूप वाळके यांचं पण आगमन झालेलं आहे. त्यांचं पण हार्दिक स्वागत असेल. निमित्त असेल बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी. अवांतर चेंडू पंच घोषित करतायत. धावसंख्या पुसते ती 5 धावा. आता मात्र खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते आदिनारायण परुडे संघाची. गोलंदाज विजय घोलेकर याला कमबॅक करावं लागेल. स्ट्राईक एंडवर येते मात्र शुभम लोखंडे, तर नॉन स्ट्राईक एंडवर अजर बंगलेकर. मॅन फॉर्म कुडाळ पाहायला मिळतोय. नो चेंडू 1 धाव, एकूण 2 धावा पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोचते ती 7 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. नो चेंडूसाठी रिव्ह्यू पंच घोषित करतायत. गोलंदाजीकडची टीम रिव्ह्यू घेतली जाते. आपण पाहत आहात राजकोट बॉईज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. सुरेख सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आई माऊली मालवण संघ तर दुसऱ्या बाजूला आदिनारायण परुळे संघ. सुपर ओव्हरचा उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. नो चेंडू आणि 1 धाव, एकूण 2 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे आमचे मित्र गणेश भट यांचं पण आगमन झालेलं आहे. त्यांचं पण या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत असेल. जे प्रेक्षक आणि खेळाडू, आपल्याला शेवटची विनंती आहे. गेले 4 दिवस आपण या स्पर्धेमध्ये या स्टेजचा आस्वाद घेतला. आज मात्र मान्यवरांसाठी स्टेज खाली करून द्यायचं आहे. पुढील चेंडू त्यावर 1 धाव शुभमॅच्या बॅटमधून येते. धावसंख्या पोचते ती 8 धावा. 4 चेंडू 8 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 5वा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण विश्वेश वांगणकर. धावून काढलेली 1 धाव. एकेरी धावीने संघाची धावसंख्या पोचते ती 9 धावा. या सुपर ओव्हर षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बॅटर अजर बंगलेकर. मॅन फॉर्म कुडाळ पाहायला मिळतोय. कुडाळ तालुक्यातील एकमेव खेळाडू या मुंबईच्या संघामध्ये पाहायला मिळतोय. निमित्त असेल राजकोट बॉईज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. सुपर ओव्हरचा सामना असेल. शेवटचा चेंडू फलंदाज बाद. येथे मात्र बाद होतोय. धावसंख्या पोचते ती 9 धावा. विजयाचं समीकरण असेल 6 चेंडू 10 धावा कराव्या लागतील. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत राजकोट बॉईज.
थोडंसं त्यांना लांब करायचं आहे. पहिलाच त्या फेरीचा सामना रंगतोय. आदिनारायण परुळे विरुद्ध आई माऊली मालवण या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गावातील ग्रामीण भागातील खेळाडू फलंदाजी करताना पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर यज्ञेश मोरजकर यांच्या संघ मालकीचा आई माऊली मालवण संघ सन्माननीय नंदू देसाई यांचं आगमन झालेलं आहे. राजकोट बॉयज बॉक्स क्रिकेटच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत असेल. परुळे गावातील खेळाडू जे पायऱ्यांवर बसलेत, कृपया आपल्याला शेवटचं सूचना असेल, आपण जरा पायऱ्या रिकामी करायच्या आहेत जेणेकरून मान्यवरांना आणण्यासाठी आपण येण्या जाण्यासाठी जागा करावी हीच आपली विनंती असेल. देवकरण स्ट्राईक एंडवर पाहायला गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवर बाबू पाटकर आतंका दुसरा नाम. याला चेंडू एक धाव येते. एकेरी धावेने स्वतःचा आणि संघाचं खातं खोलतोय. धावसंख्या पोहोचते ती एक चेंडू एक धाव. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 9 धावा कराव्या लागतील. जर सामना टाय झाला तर बॉल आउट पद्धतीने खेळवण्यात येईल. जे प्रेक्षक आहेत, प्रेक्षक हॅलो, पंच तटस्थ आहेत, पंच निर्णय देतील त्यानंतर आमच्यापर्यंत पोहोचेल. प्रेक्षकांना विनंती असेल आपण बाहेरून नो वगैरे काढू नये, नाहीतर आपण स्टेज खाली करायचं आहे. नो चेंडू आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय. येथे मात्र बाबू पाटकर याच्या स्वरूपात धावसंख्या होते ती 1 गडी बाद 1 धाव. शेवटची जोडी मैदानात असेल. नवीन बॅटर विश्वेश वांगणकर. तोपर्यंत ऐकूया डीजे. नवीन बॅटर विश्वेश वांगणकर पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवर तर नॉन स्ट्राईक एंडवर सलामीचा फलंदाज विजय गोलेकर. आता मात्र मॅच मध्ये मोठी खेळी करावी लागेल, विशेष खेळी करावी लागेल. विश्वेश याला देवकरन सुरेख गोलंदाजी आतापर्यंतच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. लेग ब्रेक मध्ये चेंडू येथे मात्र हलकीच कटवून 1 धाव पूर्ण करत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 2 धावा. 2 चेंडू समाप्त होत आहेत. आदिनारायण परुळे संघाची धावसंख्या होते ती 2. 3 चेंडू 4 धावा धावपलकावर होत आहेत. अजूनही 3 चेंडू असतील आणि 6 धावा कराव्या लागतील. नवीन बॅटर विजय घोलेकर. एका दुसरा मोठा फटका खेळावा लागेल विजयाला कमबॅक करायचं असेल तर. अवांतर चेंडू पंच घोषित करतायत कोट्या गवंडी. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. इथे एका बाजूला पाहायला गेलं तर 3 चेंडू विजयासाठी 5 धावा. 1000ची वॉचिंग पाहायला मिळते श्री साई स्पोर्ट यूट्यूब चॅनलला. सुरेख सामना रंगतोय. एका बाजूला मुंबई तर दुसऱ्या बाजूला परुळे असं सामना असेल. गोलंदाज देवकरन. एक फटका येते मात्र 1 धाव विजयाच्या बॅट मधून येते. आता मात्र विजयाचं समीकरण असेल 2 चेंडू आणि 4 धावा कराव्या लागतील. सुरेख स्कोरिंग पाहायला मिळतंय. लाईव्ह स्कोरिंग अक्षय आणि अथर्व कासेकर यांच्या मार्फत पाहायला मिळतंय. अक्षय कोळी आणि अथर्व कासेकर सुरेख स्कोर काउंटिंग पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 4 धावा. सुरेख फटका सुरेख क्षेत्ररक्षण येथे मात्र पार्थ याचं पाहायला मिळतंय. 1 धाव येते. आता मात्र विजयाचं समीकरण असेल 1 चेंडू 3 धावा. जर सामना टाय झाला तर बॉल आउट पद्धतीने खेळवण्यात येईल. अतिशय हाय व्होल्टेज असा सामना. प्रेक्षकांनी हात बॅनरच्या आतमध्ये घ्यायचे नाहीयेत. प्रेक्षक
टॉस चेंडू 4 धावा विश्वेश वांगणकर मॅन फॉर्म परुळे आणि हा जल्लोष पाहतात परुळे संघातील खेळाडूंचा परुळे गावाचा डीजे. की जल्लोष असेल एक पाऊल अंतिम सामन्यापासून दूर. त्यानंतर होणारा सामना असेल सावली स्पोर्ट कुडाळ विरुद्ध सोहम तेजस स्पोर्ट कुडाळ. हाय व्होल्टेज असा सामना असेल. पाहूया सुमधुर संगीत. खैरात होते शिरसाट स्पोर्ट परुळे संघाचे संघ मालक बबलू शिरसाट यांच्याकडून विश्वेश वांगणकर यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. त्याचप्रमाणे लुडबे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक येत आहे. विश्वेश वांगणकर आजच्या सामन्यातील हिरो ठरतोय. सुरेख फलंदाजी एक चेंडू 3 धावा असताना चौकार खेचून आपल्या संघासाठी अंतिम सामन्यासाठी आपली जागा फिक्स करून दिली असा फलंदाज. मी विनंती करतो विश्वेश वांगणकर आपण व्यासपीठावर येऊन हे आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. शिरसाट स्पोर्ट संघाचे संघ मालक बबलू शिरसाट यांच्याकडून 500 रुपये आणि लुडबे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक येते. या सर्वेचे सर्व सन्माननीय नगरसेवक सहदेवजी शेठ बापर्डेकर यांच्या शुभ हस्ते हे 800 रुपयाचं पारितोषिक आपण विश्वेश वांगणकर यांना प्रदान करून द्यायचं. सुरेख फलंदाजी या सामन्यामध्ये. वेल प्लेड विश्वेश. स्पोर्ट कुडाळ विरुद्ध सावली स्पोर्ट कुडाळ बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळतील. आणि या सामन्याचे समालोचन करण्यासाठी आमचे साथी समालोचक सुनील करवडकर आणि गोपी मालवणकर यांच्याजवळ मी माईक सुपूर्द करतोय. आणि थोडं